राष्ट्रपतींच्या भाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त करण्याच्या ऐवजी राजकीय चिमटेच मोठ्या प्रमाणामध्ये काढल्याचं आपल्याला संसदेमध्ये दिसून येते। जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी संपूर्ण गांधी घराण्यालाच लक्ष करून रोख सुद्धा भाषणाचा गांधी घराण्याकडेच होता। विविध योजना ज्या आणल्या, अन्न सुरक्षा विधेयक असेल, त्याचबरोबर महागाईचा मुद्दा सुद्धा असेल आणि मेक इन इंडियाचा मुद्दा सुद्धा असेल, या संपूर्ण गोष्टींसाठी जबाबदार ठरवलं ते काँग्रेसला। त्यामुळे नेमकं आजचं भाषण जे होतं ते विकासाचं भाषण होतं का राजकीय भाषण होतं, हा सामान्यांना प्रश्न पडलेला आहे। जेएनयू प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच नागपुरात वक्तव्य केलेलं आहे। भारत माता की जय म्हणाला नव्या पिढीला शिकवावं लागतं, सांगावं लागतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली असून भारत माता की जय न म्हणणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे, ते बोलू नका असं सांगणाऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे हा विचार बदलण्याची गरज असल्याचं मोहन भागवत यांनी नागपुरात म्हटलेलं आहे। देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारची आज तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कन्हैया कुमारला मोठ्या पोलीस बंदोबस्तात एका पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। कन्हैयाला काल दिल्ली हायकोर्टानं 10,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 6 महिन्यांसाठीचा अंतरिम जामीन मंजूर केला होता। तसंच देशविरोधी कृत्यापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती। कन्हैयाच्या सुटकेनंतर जेएनयू मधील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला। 9 फेब्रुवारीला जेएनयू मध्ये अफजल गुरुच्या समर्थनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैया कुमार याच्यावर आहे। महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनचे भाव लवकरच स्वस्त होण्याची शक्यता आहे, कारण तेल कंपन्यांनी लावलेला अतिरिक्त भार कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि केंद्रीय पेट्रोल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात याबाबत चर्चा झाली। महाराष्ट्रात स्टेट स्पेसिफिक सरचार्ज म्हणजे SSS कर अधिक असल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत। मुंबईतल्या तेल कंपन्या हा कर जास्त आकारतात, त्यामुळे त्याचा बोजा सामान्यांवर जास्त पडतो। डीलर असोसिएशन आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा कर रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय, त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं गिरीश बापट यांनी सांगितलं। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळा प्रवरा वीज संस्थेची कोट्यवधी नगर जिल्ह्यामध्ये वीज वितरणाचं काम करते। मात्र वीज वितरणाचे सुमारे 2,700 कोटी रुपये थकवल्याचा आरोप या कंपनीवर आहे। त्यामुळे आघाडी सरकारच्या काळामध्ये या कंपनीचा वीज वितरणाचा परवाना रद्द करण्यात आला होता। या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी आता विखे पाटलांनी नव्या सरकारकडे काही मागण्या केल्या। या नव्या मागण्यांचा विचार करण्यासाठी ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे। आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना विखे पाटलांना जे जमलं नाही ते आता विरोधी पक्षात असताना त्यांनी करून दाखवलं असं आता बोललं जातंय। राज्यात एकीकडे दुष्काळ असताना राज्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज असताना सरकारने घाट घातला होता तो आमदारांना 50,000 रुपये निवासी भत्ता देण्याचा। त्याचबरोबर आमदारांना बिनवाजी वाहन खरेदीसाठी 10 लाख रुपये दिले जातात, ती मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा। परंतु झी मीडियाने या संदर्भात कालपासून वृत्त प्रसारित केल्यानंतर सरकारने हा निर्णय सध्या थांबवलेला आहे, कारण हा निर्णय घेण्यासाठी जी विधान भवनात बैठक होणार होती ती बैठकच आयत्या वेळेला रद्द करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध महत्त्वाच्या बैठक असल्यामुळे ही बैठक रद्द करण्याचं कारण सांगण्यात येत आहे। खरं तर या बैठकीसाठी जे समितीमध्ये आमदार आहेत, वेतन भत्ता समितीमध्ये, त्या आमदार बैठकीला हजरही होते, अधिकारी हजर होते, पण आयत्या वेळेला अर्थमंत्र्यांनी निरोप दिला की आपण बैठकीला येऊ शकत नाही, बैठक रद्द करा, कारण त्यांना इतर महत्त्वाच्या बैठका आहेत। झी मीडियाच्या बातमीमुळे खरं तर सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे आणि सध्या तरी आमदारांना हा बोनस देण्यासंदर्भातला निर्णय राखून ठेवलेला असंच म्हणावं लागेल। आता नव्याने या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार किंवा बैठक घेणार का, हा खरा आता प्रश्न आहे। मुंबईमध्ये हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी आहार संघटना पुढे आली आहे। या संघटनेच्या वतीने पाणी संवर्धनाचा सल्ला देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा अधिक होतोय। यामुळेच की काय मुंबईमध्ये देखील भविष्यात पाणी अधिक कमी पडेल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळेच आहार या हॉटेल संघटनेच्या वतीने पाण्याचा वापर करताना कमीत कमी करावा असं सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या संदर्भात संघटनेच्या वतीने सर्व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये साधारणतः 15,000पेक्षा जास्त हॉटेल आहेत आणि त्याच्यामध्ये 2,000 लिटर ते 15,000 लिटर इतका पाण्याचा वापर केला जातो।
आहार या संघटनेच्या वतीने पाणी संवर्धनाचा सल्ला जरी देण्यात आला असला तरी हॉटेलमध्ये जे ग्राहक येतात त्यांनी देखील तितकीच खबरदारी घेणं आवश्यक आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातला फळबाग उत्पादक शेतकरी आता बुडता कोलमडून पडला आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा शेतकरी सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करतोय. लाखो रुपये उत्पादन खर्च करूनही हातात काही लागत नसल्याने हा शेतकरी हताश झाला आहे. आता शेती करावी की नाही करावी असाही प्रश्न या शेतकऱ्याला सतावतोय. फळबागा लावायच्या, त्या संगोपन करायच्या आणि त्यांच्यावरती लाखो रुपये खर्च करायचा, मात्र ऐन फळ धारण्याच्या वेळेस गारपीट हे सर्व फळबाग उद्ध्वस्त करतात आणि हाती काही लागत नाही. त्याच्यामुळे दाद मागावी तर कोणाकडे आणि किती वेळा असा प्रश्न फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. आधी स्वस्त LED आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावर स्वस्त पंखे आणि AC. वीज बचतीसाठी केंद्र सरकारचं ऊर्जा खातं चांगलंच आक्रमक झालंय. यंदा उन्हाळ्याच्या तोंडावर केंद्र सरकारनं स्वस्त आणि किफायतशीर पंखे आणि AC बाजारात आणण्याची योजना आखली आहे. मध्यमवर्गीय घरात पंखे आणि ACवर सर्वाधिक वीज खर्च होतो. मात्र हा सरकारी पंखा आणि AC 35% वीज कपात करणारा असेल. इतकंच नाही तर बाजारातल्या इतर पंख्यांपेक्षा स्वस्त देखील आहे. सध्या बाजारात उपलब्ध पंख्यांची किंमत 1500 रुपये आहे, तर या सरकारी पंख्यांसाठी तुम्हाला फक्त 1000 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या तोंडावर सरकारी पंखे आणि AC तुम्हाला गारेगार करण्यासाठी सज्ज होत आहे. शनी शिंगणापूरमधील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडनं आता आपला मोर्चा त्र्यंबकेश्वरकडे वळवलाय. त्र्यंबकेश्वरमधील त्र्यंबकाच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही. त्या ठिकाणी महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडनं संस्थांना एक पत्र पाठवलं होतं, मात्र त्यावर नकार आला. या पार्श्वभूमीवर येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी भूमाता ब्रिगेड त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन त्र्यंबकाच्या गाभाऱ्यात जबरदस्तीनं घुसणार असल्याचं संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. अर्थात अशाच प्रकारचा प्रयत्न किंबहुना अशाच प्रकारचं आंदोलन तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूरमध्येही केलं होतं. ते आंदोलन अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. दरम्यानच्या काळात तृप्ती देसाई यांच्या काही सहकाऱ्यांनी राजीनामा दिलाय, त्यामुळे संघटनेमध्ये फूट पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांना एक पत्र लिहिलंय, ते डम्पिंग ग्राउंडविषयी. या पत्राद्वारे मास्टर ब्लास्टर सचिनने या डम्पिंग ग्राउंडवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे. या पत्रात मास्टर ब्लास्टरनं देवना डम्पिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या व्यथा मांडल्या आहेत. सचिननं शिवाजीनगरमधील कॉलनीला भेटही दिली होती. त्यानंतर ही परिस्थिती महापालिका आयुक्तांसमोर मांडण्याचं त्या सचिननं ठरवलं होतं. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला देवना डम्पिंग ग्राउंडवरून फटकारलं होतं. आता सचिननं लिहिलेल्या पत्रामुळे या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येईल अशीच आशा इकडच्या नागरिकांना वाटते आहे. राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता मोहित दळवीला त्याच्या हक्काचं नवं घर देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मलबार हिलमधील बाणगंगा काठावर असलेलं मोहितचं घर अनधिकृत ठरवत महापालिकेनं त्यावर कारवाईची नोटीस बजावली होती. मोहितनं 2 वर्षापूर्वी बाणगंगामध्ये बुडणाऱ्या एका मुलीचे स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्राण वाचवले होते. त्याच्या या धाडसाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती. मात्र या सर्व प्रकारापासून महापालिका प्रशासन अनभिज्ञ होतं की काय असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. म्हणूनच महापालिका गटनेत्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत मोहितला बेघर होऊ न देण्याचा निर्णय घेतलाय. मोहितला त्याच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महापालिका गटनेते त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मात्र अपेक्षा आहे महापालिका प्रशासनाच्या सहकार्याची. आता तरी मोहितच्या घराची परवड सुटणार का हा प्रश्न आहे. सोलापूरमधील बार्शीतल्या आदिती या 4 महिन्याच्या चिमुकलीला 20पेक्षा अधिक वेळा हार्ट अटॅकला सामोरं जावं लागलं. हृदयाशी संबंधित असणाऱ्या अलकापा या दुर्मिळ आजारामुळे या चिमुकलीला हार्ट अटॅकला सामोरं जावं लागलं. सोलापूरमध्ये आणि त्यानंतर पुण्यातही उपचार न झाल्यामुळे या मुलीच्या पालकांनी मुंबई गाठली आणि मुंबईतल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये या मुलीवरती दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि यामधून ही मुलगी जी आहे ती सुखरूप बचावलेली आहे. साधारण 3 लाख मुलांमध्ये एखाद्या मुलाला अशा पद्धतीचा हा दुर्मिळ अलकापा जो आजार आहे हृदयाशी संबंधित तो आढळतो.
सर्वसामान्य माणसांचे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पुरुषोत्तम बोबडे नावाच्या एका भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने वडी पोलिसांनी कारवाई केली असून महत्त्वाचं म्हणजे हा बाबा स्वतः किंवा त्याच्या परिवारातले लोक आजारी किंवा अपंग असतानाही त्यांचा रोग मात्र हा कधी बरा करू शकला नाही. पण असं असतानाही या बाबाकडे आजारी लोकांची मात्र सातत्याने गर्दी असायची. सतत चिलिंग किंवा सिगरेट पिणारा बाबा या भागात सिगरेटवाले बाबा नावाने ओळखला जायचा. केवळ पैशाच्या हव्यासापोटी एका 10 वर्षीय निरागस आणि निष्पाप मुलाला आज आपला जीव गमवावा लागला आहे. नयन जैन असं या निष्पाप मुलाचं नाव आहे. काल शाळेतून घरी येत असताना नयनच्या वडिलांच्या दुकानात काम करत असलेला राजेश मोरे आणि त्याच्या एका साथीदारानं त्याला गाठलं आणि जिन्यातूनच त्यांनी आपल्यासोबत एका बाईकवरून त्याचं अपहरण केलं. काही वेळानं त्यांनी त्यांच्या घरच्यांना फोन केला आणि 15 लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र नयन आपलं भांडं फोडेल, आपल्याला ओळखेल या भीतीनं त्यांनी काल रात्रीच त्याची हत्या करून त्याचा मृतदेह मुरबाड जवळच्या एका नदीत फेकून दिला. आज सकाळी जेव्हा ठरल्याप्रमाणे पैसे घेण्यासाठी अपहरणकर्ते आले तेव्हा पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. त्या सापळ्यामध्ये ते अडकले आणि पोलिसांनी या 2 जणांसह आणखी त्यांच्या साथीदारांना अटक केली. अपहरण झाल्याची माहिती कळताच पोलिसांनी नयनचा जीव वाचवण्यासाठी जंग पछाडलं. मात्र अखेर पोलिसांना अपयशच आलं. मात्र या एकूणच प्रकरणात एका निष्पाप आणि निरागस मुलाचा हकनाक बळी गेल्यानं कल्याणकरांमध्ये हळहळ व्यक्त होते. ठाणे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश येत आहे. उल्हासनगरच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित झालंय. रविवारी रात्री अशीच एक घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 पवई चौक परिसरात एक दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या दुचाकीवरील 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चेन खेचून पोबारा केला. या झटापटीत ती महिला दुचाकीवरून खाली पडली. मात्र सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार उल्हासनगर सहपोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोर घडला. अद्यापही या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केली नाहीये. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनारी CRZचं उल्लंघन करून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये मुंबईतील धनदांडगे आणि उद्योगपतींची तब्बल 132 अनधिकृत बांधकामं उभी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्या मे महिन्यातच दिले होते. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता या सर्व बांधकामधारकांना देण्यात आलेल्या अंतिम नोटीसची मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात या दोन्ही तालुक्यांमध्ये तब्बल 14 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मात्र अनेक बांधकामधारक हे न्यायालयात जाऊन त्यांनी स्थगिती मिळवल्याने सर्वच बांधकामावर कारवाई करणे अवघड होऊन बसलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर बिसूर रस्त्यावर आज बॉम्ब सदृश वस्तू सापडलेली आहे. आष्टेकर यांच्या मळ्यामध्ये नांगरणी सुरू असताना हा बॉम्ब सापडलेला आहे. हा बॉम्ब 40 वर्षापूर्वीचा आणि लष्करातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी पोलीस असतील, बॉम्ब शोधक पथक असेल, या ठिकाणी येऊन गेलेला आहे. यांनी तपाससुद्धा केलेला आहे. हा बॉम्ब आता लष्कराकडे देण्यात येणार आहे. तत्पूर्वी ह्या बॉम्ब जमिनीमध्ये पुरून ठेवण्यात येणार आहे जेणेकरून ह्याचा स्फोट होऊ नये म्हणून. मात्र नेमकं हे स्फोटक कसं आहे, कोणता आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या अचानकपणे हा बॉम्ब सापडल्यामुळं या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र जे आष्टेकर जे नांगरणी करत होते त्यांनी सावधानता बाळगत पोलिसांना संपर्क साधला. त्यांच्या सतर्कतेमुळं हा बॉम्ब शोधण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. आणि ह्या बॉम्बचं तपासणी केल्यानंतरच नेमकं हे स्फोटक कसं आहे, कोणता आहे आणि हा बॉम्ब इथं कुठून आला याचा उलगडा होणार आहे. भंडारा येथील अभयारण्याची शान समजल्या जाणारे येथील अल्फा वाघीण तसेच सोबतीला असलेला नर वाघ डेंडू हे गेल्या 4 महिन्यापासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकंदरीतच जागतिक वन्यजीव दिवशी ही माहिती समोर येत आहे. एकंदरीतच हे वाघ गेले कुठे असा प्रश्न येथील वन्यजीव प्रेमींना पडला असून अद्यापही या प्रकरणी येथील वन विभाग मौन बाळगून आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.